बाजूने वन साईडने स्पीड होतो ते आपण त्याचं साईन असतं काही हे असतं त्याला क्लिनिंग करू आपण व्यवस्थित. त्याच्यानंतर बघू CPU फॅन बघितलं. त्याच्यानंतर असते रॅम. ही रॅम आहे. रॅमचे प्रकार असतात DDR1, DDR2, DDR3, DDR4, DDR5 पण मार्केटमध्ये आता आलेली आहे. ठीक आहे. तर हे DDR2 टेक्नॉलॉजीचं आहे. मदरबोर्डसुद्धा DDR3चं आहे. हा आता ही रॅम लागणार नाही. ओके, कारण याची जी खाच राहते ही खाच इथे बघा, इथे पण खाच आहे एक आणि इथे पण खाच आहे. हे खाचमध्ये बरोबर इथे फिट झालं पाहिजे. याच्यामध्ये असं नाही होणार फिट. बघा हे खाच इथे आली आणि हे खाच इकडे गेली. याला पलटवून बघू लागते का? नाही लागत, नाही लागणार, कारण बॅलेन्सिंग होईल. तर आपल्याला DDR3ची रॅम लागणार. ओके, तर या प्रकारे आपल्याला हे लागणार आहे. तर हे रॅम, तर रॅमचं फुल फॉर्म काय आहे? रॅन्डम एक्सेस मेमोरी. तुम्ही रॅम सुद्धा लक्षात ठेवू शकता, स्पेलिंग सेमच आहे. ओके, म्हणजे तुम्हाला परमनंटली लक्षात राहील. ओके, तर हे झालं रॅम. त्याच्यानंतर आपल्याला एक हा बजर पण असतो. हा बजर लावावा लागतो. स्पीकर कुठे इनबिल्ट असते, जर नसेल तर मार्केटमधनं हे मिळतात. 10-20 रुपये 50 रुपयापर्यंत मिळतात. तुम्ही ऑनलाईन विकत घेऊ शकता. हे घ्यायसाठी असतं मशीन चालू होताना टिक बीप असं करून तुम्हाला साऊंड करून तो तुम्हाला सांगते की मी प्रॉपरली हेल्दी पद्धतीने चालू होत आहोत. बरोबर. जर रॅमचा प्रॉब्लेम असेल तर बीप बीप किंवा बीप बीप टीप 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 असा आवाज करत राहतो. त्याचे साऊंडचे प्रकार आहेत, 1-2 वेळा 3 वेळा असं नाही का. तर त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की याची तब्येत कुठे खराब झालेली आहे. मग त्याला तुम्ही ओपन करून त्याला प्रॉपरली रिकनेक्ट करून क्लिनिंग करून त्याला परत तुम्ही पूर्वत आणू शकता. जर खराबच झालं असेल तर तुम्हाला रिप्लेस पण करावा लागतो. तर त्यावेळेस तुम्हाला हा बीप वरनं कळतो. तुम्हाला गरजेचं नाही, लावलंच पाहिजे. बट तुम्हाला वाटतं की नाही, छान वाटतं, फिलिंग चांगली येते की बा आवाज साऊंड करतं आणि चालू होते नाही का. म्हणजे आपल्याला कळतं की त्याची भाषा मी गुड आहे, माझी हेल्थ चांगली आहे, चालू होत आहे आता. ठीक आहे, तर तुम्ही लावू शकता. आता इथे बघा इनबिल्ट स्पीकर लागलेला आहे. बजर इथे लागलेला आहे. बजर वेगवेगळे प्रकारचे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. इथे मोठा पण बजर आहे. हा बघा, याच्यामधनं गाणे वगैरे तुम्ही ऐकता येते, पण छोटा साऊंड येतो. हा पण असते. ते वेगवेगळ्या मॉडेलच्या मदरबोर्डमध्ये अवेलेबल असतात. इथे आहे, इथे नाही आहे तो. ठीक आहे. ओके, तर आपला जो क्लास आहे इंट्रोडक्शनचा जे पार्ट्स आहेत, ॲसेसरीज आहेत, तर आपण इथेच संपूया. आपला बॅच आउट होत आहे आता. तर आपण पुढच्या क्लासमध्ये डायरेक्टली पूर्ण इक्विपमेंटचे ॲडिशनल एक्स्ट्रा पार्ट जे आहेत ते आपण नंतर मग आपण करून घेऊ. तर आजचा क्लास इथे संपला. तुम्ही इथून बॅच आउट करू शकता.